रामकृष्ण हरी माऊली. आता तुम्ही म्हणत असाल सकाळ सकाळी ही फुलं काय तोडायला लागली, अंधारच आहे. पण अंधार नव्हता. पहाटेचे 4:45 वाजले होते आणि आज ना आम्हाला देवाला जायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही सगळेच लवकर उठलो होतो आणि मला आईने देवपूजेसाठी फुलं तोडून आणायला सांगितली होती आणि मी ती फुलंच तोडत होती बघा. अजून फुलं जास्त उमलली पण नाहीत, तरी पण मी तोडून घ्यायला लागली. नंतर ती फुलं उमलतेत. पारिजातकाची, गोकर्णाची आणि शेवंतीची फुलं मी तोडून घेते बघा. आणि सकाळ सकाळी खूप छान उत्साह होता. छान उमललेली फुलं मी तोडून घेत होते बघा. आणि शेवंतीचं पण फुल किती छान उमललं होतं. तोडायला लागले मी. तुटत नव्हतं लवकर, पण त्याचा देठ तसंच तोडून घेतला मी. आणि एवढी फुलं निघली होती बघा. आणखीन दुसऱ्या झाडाला एक गोकर्णाचं फुल सापडलं होतं, ते पण तोडून घेतलं. आणि आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं. त्यासाठी नाश्ता म्हणून आम्ही इडली बनवणार होतो. इडली, शेंगाची आमटी आणि गोड खोबऱ्याची चटणी बनवणार होतो आणि तेच चालू होतं बघा. पीठ पण छान फुगलं होतं. काल दुपारीच ते पीठ आम्ही बनवून ठेवलं होतं आणि भिजत टाकलं होतं आणि छान पीठ फुगून वर आलं होतं बघा. आणि माझ्या मम्मीला देखील इडली खूप आवडते. त्याच्यासाठी आम्ही इडली बनवायला चालू केलं होतं. सकाळ सकाळी काहीतरी नाश्ता नको का, ह्यासाठी इडलीचा आम्ही बेत केला होता. आणि दीदीनं छान इडलीचं भांडं भरून इडली शिजवून घेतली होती बघा. छान पद्धतीने इडली वर फुगून आले. किती छान दिसते बघा. एकदम मऊ लुसलुशीत झाली होती. आणि अशीच गरम गरम इडली पावासारखी जर खायला भेटली तर ती मजा वेगळीच असते. आणि दीदी मला इडली काढून देत होती बघा. काढायला जमत नव्हतं तिला, तरी पण तिचं चालू आहे. आणि इडली काढून तिने एका ताटामध्ये ठेवली होती आणि बघा कसली मऊ मऊ लुसलुशीत इडली झाली. अजून दीदीनं आणि मामीनं खोबऱ्याची गोड चटणी पण बनवली नव्हती आणि शेंगाची आमटी पण बनवली नव्हती. फक्त इडल्या बनवायला चालू होतं. आणि गरम गरम इडली होती म्हणून मला काही दम निघेना, म्हणून मी एक इडली खाऊन बघितली आणि खरंच खूप छान झाली होती. आणि मामीने इकडं शेंगाची आमटी बनवायची तयारी केली होती. हिरवी मिरची भाजून घेतली होती, लसूण सोलला होता, शेंगा भाजून घेतल्या होत्या. शेंगाची आमटी करायची होती त्याच्यामुळं शेंगा भरपूर घेतल्या होत्या मामींनी. आणि आता हे मिक्सरला मी बारीक करून मामींना देणार होते. आणि मिक्सरमध्ये सगळं मी शेंगा, हिरवी मिरची टाकली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले, वरून पाणी ओतलं आणि त्याचं छान मिश्रण बनवून मी मामींना दिलं होतं. आणि बघा मामींनी लगेच फोडणी टाकली आमटीला. छान सगळं मिश्रण मामी व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागलेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं ते शिजण्यासाठी. आम्ही हे सगळं बनवत होतो तोपर्यंत आईनं देवपूजा करून घेतली होती आणि आमचं निम्म्यापर्यंत आवरून झालं होतं. आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं. आणि अजून थोड्या वेळाने बघा इडलीचं पीठ अजून खुलून आलं होतं. किती छान फुगलं आहे आणि इडली पण खूप छान होत होती. आणि असं करत आम्ही आमचा नाश्ता बनवायला चालू केलं होतं. आणि आज आमची दीदी पण पुण्याला जाणार आहे. आम्ही तिला सोडून येणार आहे. दादा तर कालच गेला होता. आणि मामीने बघा शेंगाची आमटी बनवून ठेवली होती. शेंगाची आमटी बघून आणि इडली बघून मला काही दम निघेना. मी गरम गरम शेंगाची आमटी आणि इडली खायचं ठरवलं आणि लगेच एक छोटी प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये इडली घेतली आणि छान त्याच्यावर शेंगाची आमटी टाकून घेते बघा. इडली छान फुलली होती आणि किती छान दिसते बघा. गरम गरम आमटी त्याच्यावर टाकली, आमटीमधून वाफ येत होती बघा. आणि छान इडली आणि शेंगाची आमटी तयार झाली होती. गोड चटणी पण दीदीनं बनवली होती, पण मला गोड चटणी आवडत नाही. त्याच्यासाठी मी फक्त शेंगाची आमटी आणि इडली घेतली आणि खायला चालू केलं. खूप छान झाली होती बघा इडली. आणि सगळ्यांनी आम्ही इडली आणि शेंगाची आमटी खाल्ली आणि आम्ही आता जाणार आहे. आणि हे बघा कवळे आमच्या रानात आणलेल्या खोबऱ्याची चटणी, गोड चटणी आहे ही. दीदीनं बनवली आणि छान त्याला तडका दिला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागली आहे बघा. ही चटणी माझ्या मम्मीला आणि दीदीला खूप आवडते, म्हणून दीदीनं त्यांच्यासाठी केली होती.